मी अरुण घोडके. शिवचिंतन. लष्करातील सर्व लहान थोर लोकांच्या चीजवस्तूंचे जाप्ते केले जात असत. मग मुलकरीला निघत 8 महिने परमुलकात स्वाऱ्यावरती असत. खंडण्या गोळा करण्यात येत असत. लष्करात बायको, बटीक व कलावंती ठेवण्यास सक्त मनाई होती व जो बाळगेल त्याची गर्दन मारण्यात येई. परमुलकात पोरं बायका धरण्यास मनाई होती. मर्दाना सापडल्यास धरण्यात येई. गायी न धरावी, बैल वजास मात्र धरावा. इतरांना उपद्रव न द्यावा, कोणी बदलम न करावा. वैशाख मासी परतोण छावणीस येताच आपल्या मुलकाचे सरहद्दीत सर्व लष्कराचा झाडा घेण्यात येई. पूर्वीच्या विषादीच्या जाप्त्यांची रुजवात घालण्यात येई. ज्याजती जमा झाल्यास तितकी किंमत करून त्याच्या तैनातीस धरण्यात येई. इतर किमतीचा वस्तुभाव दिवाणात देण्यात येई. कोणी चोरून वस्तू तशीच ठेवल्यास व सरदाराच्या दृष्टीस पडल्यास त्यास शासन होई. सोने, रुपे, जडजवाहीर व कापड इत्यादी वस्तू बरोबर घेऊन राजाच्या दर्शनास सरदारास जावे लागत असे. तिथे सर्व हिशोब समजून हुजूर देण्यात येई. लष्कराच्या लोकांचे देणे देण्याकरता जरूर ते ऐवज देण्यात येई. त्यानंतर सरदार छावणीत राहत. बेकायदी कोणी वर्तणूक केली असेल व नामर्दे केले असेल, बहुधा ते त्यांची चौकशी करून शासन करण्यात येई. 4 मास छावणीत काढल्यावर दसऱ्यास राजाचे भेटीस जात. ज्या प्रांती स्वारी जावायचा हुकूम होईल त्या प्रांती जावे लागत असे. अशी शिवकालीन लष्कराची रीत होती. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.